डिक्लेअर करण्याचा मी प्रयत्न करेन. पाहूया साहेबांनी जर केलं तर एक गुड अँड वेल स्टार्ट. ओके, पाहूया पुढे समालोचन. सर आमच्याकडे होतात. सामना स्टार्ट होतोय. थोडंसं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून गावाची देखील माहिती गेली पाहिजे, त्याप्रमाणे आमचे दादा माहिती देत आहेत. सामना होतोय, फलंदाजी आमंत्रित केलंय ते नेहरू गावचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य आणि नॉन स्ट्राईकला येतोय तो विकी आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो विनायक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विकीला या नेहरू या गावाचा विराट कोहली म्हणून म्हटलं जातं. त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय का पाहायला नक्कीच आवडेल. मी पुढील समालोचन करण्यासाठी आमचे गुरुबंधू स्वप्नीलदादा महाळकर यांना विनंती करतो की आपण देखील समालोचन आमच्यासोबत करावं. खरोखर चांगल्या प्रकारे गोलंदाजी प्रात्यक्षिक आपण मैदानावर पाहतोय. पहिलं सूर्यकांत चेंडू सायगाव गावच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कृपया एक प्रतिनिधी आपला एक प्रतिनिधीकडे आपल्या स्टेजकडे पाठवायचा आहे. पुढचा चेंडू काय सुंदर असा तटवला ऑफ साईडच्या दिशेने आणि बॉल जातोय सीमारेखा. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी 2 धाव पूर्ण आणि या 2 संख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 धावा. काय सुंदर असं आयोजन. शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर चॅरिटी चषक पर्व दुसरे आणि चालू सामना सायगाव वर्सेस नेहरू. सकाळपासून जे युट्यूब लाईव्हचे जे सामने चालू आहेत, खूप ग्राउंड तर खूप नाही, खूप मगाशी कोणीतरी का कॅप्शन पाठवत आहे की प्रेक्षणीय ग्राउंड आहे. अत्यंत सुसज्ज असा ग्राउंड दिसतोय आणि हा कॅच सोडलाय. कॅच सोडले ती म्हणजे नेहरू गावचा जो सलामी राहिला फलंदाज आणि जो नावाजलेला फलंदाज आहे पूर्ण मस्ता तालुक्यामध्ये तो म्हणजे विकी आणि याची कॅच सोडली आहे. बघा केवढी महागात पडली कॅच. कॅचेस विन मॅचेस म्हटलं तर क्रिकेटमध्ये बघूया किती महागात पडेल तो विकी. बॉलिंग एंडवर सज्ज आहे तो विनायक. पुढील चेंडू ऑफ साईडला तटवण्याचा प्रयत्न. अंपायर दंडित करतायत वाईट आणि या वाईट आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. पूर्ण सकाळपासून चांगलं असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. ते म्हणजे आपले नावाजलेले कॉमेंटेटर अविनाशजी कातेसाहेब आणि त्यांच्याच जोडीनं एक नवीन हिरलेकर. काय सुंदर असं समालोचक आपल्याला पूर्ण पहिल्या क्षेत्रामध्ये ऐकायला भेटलं. आणि आता आपल्यासोबत जोडले गेले ते भालचंद्र गोले, घोमगावचे एक सुपुत्र भालचंद्र गोले. जाऊया सामन्याकडे. काय सुंदर असा निर्धाव चेंडू टाकला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो म्हणजे विनायक. धावसंख्या राहिली ती 6. पुढील चेंडू विनायक यांचा बॅटिंग करतील ते विकी. सलामीला आलेला फलंदाज विकी आणि एक हार्ड हिटर फलंदाज अजिंक्य कासार. बोललो होतो ना काय शॉट, काय स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय आणि हा लागतोय छत्रपतीचा छावा आणि मिळतील पूर्ण 6 धावा. गुमेश्वर सत्ता.
पहिला धक्का मिळाला अजिंक्यच्या रूपात. पाहूया त्यांची धुळा सांभाळण्यासाठी त्याचा स्वतः भाऊ अबू आमचा अभिषेक कासार. पाहूया संघासाठी काय करतो तो. खूप मोठी जबाबदारी घेऊन तो मैदानात उतरलेला आहे. पाहूया आपल्या गावासाठी त्याच्या नावासाठी त्याच्या संघासाठी काय करतो तो. धाव संख्या झाल्या 1-12. गोलंदाजी अल्पेश यांच्याकडून पाहायला मिळतंय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो या ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आवर्जून सांगेल नेहरू या संघासाठी, कारण की हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून नावाजलेला, हा मसला गावामध्ये नावाजलेला संघ आहे नेहरू. पुढील चेंडू आणि गचाचं क्षेत्ररक्षण, 2 धाव पूर्ण, 2 धाव संख्येत भर आणि धाव संख्या झालेली ती 14. मागील अंगामध्ये नावाजलेला संघ नेहरू थोडा आउट ऑफ फॉर्म चालतोय, परंतु नक्कीच त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की चांगले फलंदाजी गोलंदाजी करून नक्कीच कमबॅक करतील. हा नेहरू संघ तेवढाच बलाढ्य संघ आहे. समोर सायगाव. पुढील चेंडू अल्पेशांचा आणि ऑफ साईडला तटवलाय, सुंदर तटवलाय, बॉल जातो सीमारेषेच्या दिशेने, फिल्डिंग होईल आणि तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. या 1 धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 15. सुंदर असा गोलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना अल्पेश आपल्या गोलंदाजीवर. पुढील चेंडू आणि मारा करतील तो विकी. नेहरू गावचा एक हार्ड फलंदाज लेग साईडला तटवलाय आणि बॉल जातो सीमारेषा बाहेर. गुमेश्वर चौकार. डीजे आगमन झालंय त्यांचंही शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर श्री चॅरिटी चषक यामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. रोहनदादा खताते आपलं मंचाकडे स्थानपन्न व्हायचं आहे. तुम्हाला नम्र विनंती आहे रोहनदादा. एक थोर समाजसेवक रोहनदादा खताते यांचं आगमन झालंय, त्यांनी मंचाकडे स्थानपन्न व्हायचं आहे. पुढील चेंडू अल्पेश यांचा सुंदर असा तटवलाय. लेग साईडला फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण आणि कार रनिंग बिटवीन द विकेट दाखवलाय आणि 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलंय आणि धावसंख्या 2 संख्येने वाढ. धावसंख्या झाली ती 23. खूप सुंदर असं नियोजन शिवशक्ती क्रिकेट संघ आयोजित श्री चॅरिटी चषक आयोजक आहे सचिन गायकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली टुर्नामेंट. काय सुंदर असं नियोजन बघायला भेटतं या स्पर्धेमधून. बघूया पुढील चेंडू बॉलिंग एंडवर सज्ज अल्पेश आणि बॅटिंगसाठी खूप चांगलं असं बॅटिंग करतोय तो म्हणजे अभिषेक विकीच्या साह्याने. बघा पुढील चेंडू सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय. फिल्डर आहे आणि चांगला असा प्रयत्न, परंतु 2 धाव घेण्यात यशस्वी तो म्हणजे अभिषेक. आपल्या धावसंख्या वाढवताना धावसंख्या 2 धावांनी पुढे जाते आणि धावसंख्या झाली ती 25. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 गडी गमावून धावसंख्या झाली 25. शेवटचा षटक असेल हे सायगावकडून आणि त्या नेहरू संघासाठी शेवटचं षटक आहे. पाहूया तिसरं षटक घेऊन येतो तो स्वतः अभिषेक. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सायगावचा कर्णधार अभिषेक. पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर उचलताना सायगावचा कर्णधार अभिषेक आणि त्यांचा मारा करेल तो सलामीला आलेला नेहरू गावचा धडाकेबाज फलंदाज विकी रिकामे. बघूया अभियांचा पुढील चेंडू सामना करतील विकी.
पुढील चेंडू अभियांचा, काय सुंदर ऑफ ड्राईव्ह खेळलाय, फिल्डर आहे आणि जेलबाद झालाय. गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ते सायगाव संघाकडून एक धाव घेण्यात यशस्वी आणि धाव संख्या झपाट्याने वाढते. धाव संख्या झाली ती 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली आहे 27. कॅचेस विन मॅचेस नेहमी म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये. जर तुम्ही झेल सोडला ते पण विकी रिकामे यांचा, तर नक्कीच तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा घेईल तो विकी रिकामे. पुढील चेंडू अभिषेक यांचा, काय उंच असा उडवला, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक बघूया. आणि आता मात्र झेलबाद झालाय तो विकी. भरपूर चान्स भेटले होते विकी यांना, परंतु मोठे फटके मारण्यात अपयशी ठरलाय तो म्हणजे विकी आणि तंबूत परतताना. करायचं आहे, अंपायर डिसिजन करायचं आहे. नो बॉल आणि धावा. चौकार आहे का? चौकार नाहीये आणि 2 धाव पूर्ण केले धावून आणि 3 धावाने वर धाव संख्या झाली होती 30. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. सामना चालू करायचा आहे. मला वाटतं अंपायरचा इशारा नो आणि आपल्या इकडे थ्रो गोलंदाजी चालणार नाही आणि मला वाटतं थ्रो जाहीर केलाय आणि त्यासाठी नवीन गोलंदाज येईल. बघूया. संघाचं 3रं आणि आता संधी दिली ती सज्जन. बॉलिंग एंडवर सज्ज. बघूया आपल्या संघासाठी काय करतो तो म्हणजे सज्जन. बॅटिंग साठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा आदित्य. सुंदर असं आयोजन पूर्ण थ्रू आउट द टुर्नामेंट. पुढील चेंडू सज्जन यांचा. पुन्हा एकदा खूप सुंदर असा निर्धाव चेंडू टाकला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो सज्जन. सुंदर गोलंदाजी सज्जन यांच्या माध्यमातून बघायला भेटतंय. काही समजलं नाही आदित्य यांना आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे सज्जन. पुन्हा एकदा बॉलिंग एंडवर सज्ज. खूप चांगली अशी क्षेत्ररक्षण सजवलंय सायगाव संघाने. बघूया पुढील चेंडू आदित्य यांना. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या वाढते ती 31. स्वतः कर्णधार मार्गदर्शन करताना अभिषेक. बघूया पुढील चेंडू सज्जन यांचा. मोठे फटके खेळावे लागतील. मोठी धावसंख्या नक्कीच उभा राहावं लागेल निवडलेल्या संघाला कारण की तेवढाच बलाढ्य संघ आहे तो सायगाव.
बघा पुढील चेंडू आणि आता मात्र सुंदर असा फटका, पण तेवढी सुंदर असा झेल घेतलाय आणि पुन्हा तंबूत परतलाय, तो म्हणजे आदित्य डीजे. खामगाव वर्सेस सायगाव प्रणित. दोन्ही संघनायकांना नम्र विनंती आहे की आपण टॉससाठी यायचा, आपल्या मान्यवरांच्या हस्ते टॉस होईल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण मंचाकडे यायचा, टॉस करायचा आहे. सायगावचा कर्णधार आलाय, मी खामगावच्या कर्णधाराला विनंती करतोय की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आदित्य आऊट झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो. अजय बघूया पुढील चेंडू सज्जनांचा. अजयांना काही समजलं नाही, परंतु एक धाव घेण्यामध्ये यश आलंय अजय यांना आणि एक धावसंख्येने धावसंख्येत भर झाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 आणि सायगाव संघाला जिंकण्यासाठी 33 धावांचा मापक असं आव्हान ठेवलंय, ते म्हणजे नेवरे या संघाने. चला पुढील होणारा सामना खामगाव वर्सेस सायगाव प्रणित. मी दोन्ही संघनायकांना विनंती करतो, आपला शेवटचा कॉल असेल. सायगावचा कर्णधार इथे उभा आहे, मी खामगावच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं, आपला टॉस करून घ्यायचा मान्यवरांच्या हस्ते. नेहरू संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण नेहमी समालोचन ऐकत असतो, मराठी माध्यमातून ऐकतो, हिंदी माध्यमातून ऐकतो. आपल्याला लवकरच गुमेश्वर गावचे सुपुत्र कुणाल गायकर आपल्याला इंग्लिशमधून कॉमेंट्रीचा आस्वाद घ्यायला भेटेल. नक्की आवडेल सांगायला तुम्हाला मित्रांनो. आपला गुमेश्वर गावचा एक सुपुत्र कुणाल गायकर आपल्याला संबोधतील थोड्याच टायमात. सेकंड इनिंगला कशा न्यू बॉल दोन्ही नवीन संघ आहेत ना. चला सामना सुरू करायचा आहे. जरा इंग्लिश करायला पुढील सामना प्रोसेस करतील आमचे गावचे सुपुत्र कुणाल गायकर. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट हिम. जवळ घे. हॅलो हॅलो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट हिम. वेलकम कुणाल. नक्कीच आपल्या या कॉमेंट्री क्षेत्रात कुणाल यांचं आगमन होतंय. आपल्याला इंग्लिशमध्ये कॉमेंट्री ऐकायला भेटेल मित्रांनो. पुढील मी आमंत्रित करतो कुणाल गायकर यांना. ओव्हर टू कुणाल गायकर. चालू सामना नेहरू वर्सेस सायगाव. मी कर्णधारांना विनंती करतो आणि अंपायरना सुद्धा विनंती करतो की फिल्डिंग सजवायची आहे आणि बॅट्समन पाठवायचे सायगाव संघाने. धन्यवाद घुमेश्वर संघ आणि शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर मला हा चान्स दिल्याबद्दल. सो जसं बोलल्याप्रमाणे आय विल स्टार्ट विथ इंग्लिश कॉमेंट्री टुडे. हॅलो ठीक आहे. सो we will be starting a second inning of this match. Batting side is Saigav and fielding side will be Neurul. So hello. So target for Saigav is target for Saigav is 32 win. 32 for they have to make 32 to win this inning. So let's see how the match this inning turns out and who will win this important match between Saigav and Neurul. So for opening we have what opening Audi.
So opening will be done by Abhi and Nikhil from the Nerul team. Let's see, from Saigaon team. Let's see how they go after this inning and help their team to win the match. Expecting a thrilling finish for this match and see how it had importance to this our tournament. So let's see. Okay. So Nerul team kindly do the set their fielding as soon as possible, so we can commence the match. So Abhishek will take the strike and Nikhil at non-striker, and starting bowler is Nayan. Let's see what Nayan have in his sleeves. So चालू सामना नेहरू वर्सेस सायगाव. बॉलिंग इनसाठी सज्ज झालाय तो म्हणजे नयन आणि बॅटिंग साठी सज्ज आहे स्वतः करणारा सायगाव गावचा धडाकेबाज फलंदाज तो म्हणजे अभिषेक आणि त्याच्या जोडला आहे तो निखिल. बघूया आपल्याला नक्कीच इंग्लिश कॉमेंट्रीचा पण आस्वाद घ्यायला आवडेल आणि आपले भुवनेश्वराचे सुपुत्र आपल्याला इंग्लिश मधून कॉमेंट्री करतील. मी कुणाल गायकरांना विनंती करतो की आपण कंटिन्यू करायचं आहे. Okay, bringing up the first ball of this inning, Nayan to Abhishek, and he has pulled it to left side for us, hopefully single run. So it's good bowling by Nayan. Let's see if he continues this in this over. So it's turning out to be a thrilling match. Let's see if we have a fascinating finish for this match. So coming overs will let us know. So let's enjoy this match and this inning. Second ball from the Nayan to Nikhil, and it has been misfired shot from the Nikhil for the single run. खूप नावाजलेला गोलंदाज नेहरू गावचा तो म्हणजे नयन. आपली पूर्ण एक्सपिरियन्स झुकताना एक सिनियर गोलंदाज म्हणून या संघामध्ये उभारणी लागते आणि सलामीला आलेला गोलंदाज आणि का नेहरू गावचा कर्णधार आपल्याला विश्वास देतो की आपल्याला 33 धावाचा आव्हान आहे, माफक आव्हान आहे आणि त्यासाठी गोलंदाजी करत आहे तो नयन. सुंदर असं आपले 2 चेंडू टाकून फलंदाजाला जखवून ठेवलंय ते म्हणजे नयन. चांगला असा रनअप आणि गोलंदाजीमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना तो म्हणजे नयन. नेहरूगाचा पुढील चेंडू नयन यांचा बॅटिंगला सज्ज आहेत ते अभिषेक. सुंदर चेंडू गुगली बॉल टाकतात नयन. काही समजला नाही अभिषेकांना आणि निर्धाव चेंडूची संख्या झाली आहे. धावसंख्या स्थिर झाली आहे ती 2 धावांवर. ओव्हर टू कुणाल. It's been a good over by Nayan. He is helping his team cause. Let's see what up in the next ball, and he is up to the mark, and the full toss ball has been misdrive to left side for single run, and they are trying for the second run, and second run is successfully completed, and 2 runs are added into the scoreboard, and scoreboard now turns to 4. So it's been a good over by the Nayan. Hopefully it will help this team in for winning cause, and our Abhishek and Nikhil from Saigaon are trying their best to reach to the target of 32 runs. Let's see, 33 runs, sorry. So let's see how they pan out. And next ball from the Nayan, and it has been extra run in presence of white runs. So 1 more run is added to the score, and score tally increases to 5. So धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावांवर. एक अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या 5 वर मूव ऑन होते. पुढील चेंडू नयन यांचा 33 धावांचा मापक असं आव्हान उभं केलं ते नेहरूला संघाने आणि नक्कीच डिफेंड करतील का बघूया. बॉलिंग एंडवर सज्ज नयन. पुढील चेंडू नयन यांचा अभिषेक यांना सुंदर असा लेग साईडला तटवलाय आणि मंचाकडे सलामी देते, परंतु फिल्डर आणि काय कॅच पकडलाय ती म्हणजे विकी यांनी खूप सुंदर असा जल घेतलाय आणि तंबूचा रस्ता परतवलाय तो म्हणजे अभिषेक यांना. पहिला झटका लागतो.
After it was a good bowling by Nayan, restricting Saigaon team to only mere only 5 runs in over. So it was excellent spell from him. Let's see the next bowler from Alpesh. Alpesh has come to the strike from the Saigaon team. So Alpesh will take the strike for the first time, and he is marking the crease and bowling. So last ball of the over from the Nayan. Let's see how let's see if he ends well, and it has been extra delivery. Sorry. So अंपायरने थांबवला आणि हा डेड बॉल म्हणून जाहीर होतोय. धाव संख्या स्थिर आली होती 5 धावांवर. So Nayan has been the famous bowler for the Nurul team, and he's trying his best to give the minimum score and restricting to the less score for the opponents. And he's a very good guy, helping his team to win. Let's see what is there in the next ball. Will it be 4 or 6 or the wicket? It's been a thrilling over where batsmen are not able to understand his bowling. Let's see what is there in the last ball, and it has been struck high in the air, and let's see, it's a catch or not out, and it's a good catch from the fielder. काय सुंदर झेल घेतला पुन्हा एकदा विकी आणि परत तंबूचा आसरा घेतोय तो म्हणजे सायगावचा एक हार्डहिटर फलंदाज तंबूत परततोय तो म्हणजे अल्पेश आणि त्याच्या जागी जातोय तो संचित. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली नयनाने. फक्त 5 धावा देऊन 2 गडींना तंबूचा रस्ता दाखवलाय आपल्या बॉलिंगचा एक्सपिरियन्स झोपताना नयन. So living to his name's expectation, Nayan has bowled a wonderful over for Nurul team, and let's see. Now we have 2 overs pending. So he has taken 2 wickets for mere 5 runs, which is excellent bowling in terms of stats, performance and everything. So which is helping his team to step one step closer to the victory. So we have Abhishek still fighting for the Saigaon team with the new entrants Sanchit, sorry to spell out wrongly. Sanchit is the new batsman, which will attempt to increase the score rate of this inning. बॉलिंग एंडसाठी झालाय तो म्हणजे आदित्य. बघूया संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो आदित्य. पहिला चेंडू आदित्य यांचा काय सुंदर तटवलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि बॉल जाते सीमारेखा बाहेर. छत्रपतींचा चावा आणि बेतील पूर्ण 6 धावा. डीजे थँक्यू. सुंदर असा षटकार मारून झपाट्याने आपली धावसंख्या स्कोर बोर्ड होतो तो म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. So this shot has put a spice in the inning. Let's see if it continues the same performance and take his team to the victory. So second ball of the over to Abhishek, and Abhishek has played it to the term and boundary line. Let's see it reaches the boundary or not. And it has been fielded well by the fielder, and they have taken 3 runs. So good batting by Abhishek. He's continuing his good form, and चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट ची भूमिका पार पाडताना सायगाव संघ 3 धावा पूर्ण घेण्यात यशस्वी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14. 2 विकेट बाद झाल्यानंतर आता मात्र खूप चांगली अशी फलंदाजी करताना सायगाव संघ. So Abhishek has increased the run rate. सायगाव गावचे सुपुत्र सॉरी मसला गवाडीचे सुपुत्र आणि थोर समाजसेवक
जे रोहन दादा खताते यांचं आगमन झालं आहे, त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. रोहन दादा खताते कृपया मंचाकडे ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या झाली ती 16. सो ह्यावर मध्ये किती आले? चला मित्रांनो, घाई करायचे. आपल्याला उर्वरित सामने देखील, आपल्याला फायनलचा सामना देखील आपल्याला उजेडातच खेळायचा आहे. मी दोन्ही पंचांना, जे आपल्याला आज लाभलेले MCAचे पंच आहेत, काय सुंदर अशी पंचगिरी करतायत पूर्ण टुर्नामेंटमध्ये. मी दोन्ही पंचांना विनंती करतो की सामने लवकरात लवकर चालू करायचे आहेत. बॉलिंग एंडवर सज्ज झालाय तो आदित्य. So good partnership going on between Sanchit and Nikhil. Nikhil is helping the increased the strike rate, and the next ball has been extra run so extra ball for going via wide runs. So which has increased the score tally to 17 runs. So it is turning out to be a thrilling match between Saigav and Neural's team. And सुंदर असा चेंडू आदित्य यांचा, परंतु आपली विकेट गमावतोय तो म्हणजे संचित. So Sanchit has sacrificed his wicket for the informed batsman Nikhil. गुमेश्वरगावच्या बांधवांना विनंती करतो की जे ग्राउंडच्या बाहेर खेळत आहेत, कृपया आपले सहकार्य अपेक्षित आहे. प्रफुल्ल, खेळायचं नाही आहे बाहेर, बॉल आतमध्ये यायचं. आपली टुर्नामेंट आहे, कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यायची आहे. सर्व गुमेश्वर बांधवांना विनंती आहे, आपण लाईन मॅनची ताबा घ्यायचा आहे, खेळायचं नाही तिथे. So 15 runs required in the required balls. So it's turning out to be a thrilling match. Let's see what Aditya does for his team, and correspondingly Vinayak, the new batsman, so has come to the non-striker end, and Nikhil has pulled it to the square leg for Gumesh. सामना रंगतो तो म्हणजे सायगाव वर्सेस नेवरुल. बघूया 8 धावा डिफेंड करेल का नेवरुल आणि सायगावचा संघ 8 धावा चेस करतील का बघूया. So it has come down to the last over of the inning, and as the score stands, Saigav needs 8 runs in 6 ball. It is heading towards the fascinating match, and let's see what's happened in the coming 6 balls. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 धावांवर आणि 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. बॉलिंग एंडवर झालाय तो सागर. बघा सागर आपल्या संघासाठी, आपल्या गावाला विजयी करण्यासाठी 8 धावा डिफेंड करेल का. आणि तेवढाच ताकदीचा सलामी लावलेला फलंदाज निखिल, परंतु नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईक एंडवर आहे तो संचित. Sagar have to put his all in experience of bowling to win his team. Let's see what he puts in. He needs to be consistent in the line and length, and have to put a good performance to pull his team to his victory.
So first ball of the last over, and it has been given as a white ball, and which adds to one more run to the tally. White will not help New Rule team to defend this total. Sagar have to ball a tight line to Vinay, and Vinay has pull it to the square leg towards the boundary. बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर आणि हा लागला गुमेश्वर चौकार. थोडा फिल्डिंग मध्ये गचा क्षेत्ररक्षण आदित्य कासारेंचा समीकरण पोचले ते 5 चेंडू आणि 3 धावा. पुढील चेंडू सागर यांचा. बघूया पुन्हा लेग साईडला तटवलाय. बॉल जातो फिल्डर कलेक्ट करतील आणि एक धाव घेण्यामध्ये यश. या एक धाव संख्येने 10 संख्येवर 10 संख्या झाली ती 31. Nikhil and Vinayak has moved their team to the closer to the victory. Excellent batting by both of them and good partnership by both of them, which has helped them to come close to the victory. Definitely the victory is in the grasp of Saigaon team, and hope they will close that win. And the ball has been legged by to the short leg for a single run, and one more run added to the score, and score is now 32. सामन्यामध्ये औपचारिकता एक धावाची गरज. बघूया सागरांचा पुढील चेंडू सुंदर तटवला आणि आपल्या संघाला विजयी केलाय आणि विजयी संघ झालाय तो म्हणजे सायगाव. विजयी संघाचे हार्दिक असे अभिनंदन. हार्ड लक नो रूल. या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवलाय तो म्हणजे निखिल यांनी मंचाकडे यायचा आणि आपला सामनावीरचा पुरस्कार कलेक्ट करायचा. निखिल याला नम्र विनंती असेल. काय आपल्या बॅटिंगच्या सहाय्याने एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर लगातार 2 चौकार मारले होते निखिल यांनी आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या गावाला आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. तो निखिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुढील होणारा सामना सायगाव प्रणित वर्सेस खामगाव. दोन्ही संघनायकांना विनंती आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि पंचांनाही विनंती असेल लगेचच आपण सामना चालू करायचा आहे. निखिलला विनंती आहे आपण मंचाकडे यायचा आहे. आपला सामन्याचा पुरस्कार घ्यायचा आहे. मी या सामन्यासाठी लाभलेले स्पॉन्सर सुदेश गायकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी निखिल यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करायचा आहे. So Nikhil had definitely put on a exciting show and stylish show for his team. He is here to receive his man of the match trophy from our hero of our team, Sudesh Gaikar. पुढील होणारा सामना खामगाव वर्सेस सायगाव प्रणित. आपल्याला या सामन्यासाठी समालोचन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय आणि ह्या श्रीवर्धन गावचा गोड आवाज तो म्हणजे अविनाश कातेदादा यांचा आपला गोड आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. ओव्हर टू अविनाश दादा. बॉलिंग घेतली ना हे पाणी नवीन बॉल पुढे सायगाव आणि